2, 1. Hello friends, welcome you all in Applied Science Chemistry lecture series. In previous lecture, we have started to discuss about effect of hard water in a boiler. There are 4 effects that you all know, that is boiler corrosion, caustic embeddlement, priming, foaming, and number 4 is scale and sludge formation. Out of that, we have discussed about boiler corrosion, how it takes place due to dissolved oxygen, due to dissolved salts, and due to dissolved acid, how that boiler corrosion takes place. That part we have already discussed. We have discussed about caustic embeddlement also. Embeddlement or weakening of metal which occur due to caustic soda is called as caustic embeddlement. That part also we have covered in previous lecture. Similarly, what do you mean by priming? What do you mean by foaming? Priming means a formation of wet steam. Priming का होतं? कसं होतं? What are the factors which are responsible for that? And how to avoid the priming? Priming कसं अवॉइड करायचं? याच्याविषयी अभ्यास आपण प्रिव्हियस लेक्चरला केला होता. त्याचप्रमाणे आपण फोमिंग बद्दल माहिती घेतली होती. फोमिंग म्हणजे काय? तुमच्या बॉयलरमध्ये बॉयलरच्या सराउंडिंगला फोम किंवा बबल किंवा लॅडर फॉर्मेशन होतं which do not break easily, that is called as foaming. फोमिंग कशामुळे होतं? मोस्टली इट इज ड्यू टू डिझॉल्व ऑइल. तुमच्या वॉटरमध्ये डिझॉल्व फॉर्म मध्ये जे काही ऑइल असतं त्या ऑइलमुळे काय होतंय? फोमिंग होतंय. आणि हाऊ टू रिमूव्ह द फोमिंग, हाऊ टू प्रिव्हेंट फोमिंग ते पण आपण बघितलं होतं. बाय ऍडिंग केमिकल्स लाईक सोडियम अल्युमिनेट or by adding anti-foaming agent like castor oil, we can prevent a foaming. That part we have covered in previous lecture. Now, in today's lecture, we will discuss about scale and sludge formation. What do you mean by scale and sludge formation? That we will discuss in today's lecture. Scale and sludge formation. How it is formed. Scale and sludge formation. How it takes place, we will discuss about that. How the scale and sludge formation takes place. First of all, scale means what and sludge means what. Scale म्हणजे काय आणि sludge म्हणजे काय हे आपण समजून घ्या. बरोबर? आणि ते कशा पद्धतीने होतं ते आपण समजून घ्या. बऱ्याच आपण बघतो की आपल्या घरामध्ये तुम्ही जर विशेषतः जर आपण ट्रॅडिशनल मेथड बघितली तर ग्रामीण भागात आज सुद्धा जे काही चुलीवरती पाणी तापवतात किंवा आपण सुद्धा घरामध्ये काही घरामध्ये इंस्टेड ऑफ युझिंग इलेक्ट्रिक गॅस गीझर ट्रॅडिशनल मेथडने आपण एक डिव्हाइस असतं किंवा पातेलं म्हणतो आपण त्याला, त्यामुळे आपण पाणी तापवतोय. सकाळी आपल्याला आंघोळीसाठी गरम पाणी लागतं ते पाणी आपण एका डिव्हाइस मध्ये तापवतोय. आणि त्या डिव्हाइसचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलं असेल त्या डिव्हाइसच्या आतमध्ये एक व्हाईट कलरचा एक लेअर फॉर्म झालेला असतो. बऱ्याचदानी पाहिलं असेल, नसेल पाहिलं तर घरी चेक करा की आपलं जे काही हिटिंग डिव्हाइस आहे त्या हिटिंग डिव्हाइसच्या आतमध्ये एक व्हाईट कलरचा लेअर फॉर्मेशन झालेला असतो. लेअर म्हणजे काय असतो? तुमच्या वॉटरमध्ये जे डिझॉल्व फॉर्म मध्ये असतील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट, जे मला आपण म्हणतो की हार्ड वॉटर, आपण जे वॉटर वापरतोय त्याच्यामध्ये काही प्रमाणात हार्डनेस प्रेझेंट असणार आहे. म्हणजे त्या वॉटरमध्ये काही प्रमाणामध्ये डिझॉल्व फॉर्म मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट प्रेझेंट असणार आहे. मग ते सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढत गेलं तर ते काही प्रमाणात इन्सोल्युबल फॉर्म मध्ये आपल्या जे काही बॉयलरचं मेटल आहे त्या मेटलवरती जमा होतात. म्हणजे वॉटरमध्ये जी काही इम्प्युरिटी ज्याच्यामुळे वॉटरमध्ये काय असतो? हार्डनेस असतो. म्हणजे काय? डिझॉल्व फॉर्म मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट्स जे कुठल्या फॉर्म मध्ये होते?
डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट विच आर प्रेझेंट इन वॉटर इन डिझॉल्व्ह फॉर्म. मग आता हे जे काही डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये असतात त्यांचं प्रमाण जर वाढत गेलं, डिझॉल्व्ह इम्प्युरिटीचं प्रमाण जर वाढत गेलं, एका विशिष्ट पॉइंट नंतर काय होतं की दे विल रीच टू अ सॅच्युएशन पॉइंट. सॅच्युएशन पॉइंट सॅच्युएशन पॉइंट काय आहे ही कन्सेप्ट समजून घ्या. समजा तुम्ही घरी प्रयोग करून बघा. 100 ml वॉटर घेतलं, त्यात तुम्ही 1 स्पून शुगर ऍड केली, शुगर किंवा सॉल्ट घेतलं. 100 ml वॉटर घेतलं, त्यात 1 स्पून सॉल्ट ऍड केलं, तर तुम्ही कंटिन्युअसली स्टर केलं. थोडा वेळ काय होईल, ते डिझॉल्व्ह होईल. पुन्हा 1 स्पून टाकला सॉल्ट, पुन्हा त्याला स्टर केलं, ते पण डिझॉल्व्ह होईल. पुन्हा 1 टाकलं, ते पण डिझॉल्व्ह होईल. असं एक ठराविक वेळेपर्यंत ते डिझॉल्व्ह होत जाईल. नंतर कालांतराने अशी स्टेज येते, आपण सॉल्ट जरी टाकलं, किती जरी स्टर केलं तरी ते डिझॉल्व्ह होत नाही. ते कुठल्या फॉर्म मध्ये असतं, वॉटरमध्ये असतं, तर वॉटरमध्ये अनसॅच्युरेटेड फॉर्म मध्ये असतं. सॅच्युरेटेड फॉर्म मध्ये म्हणजे सॉरी अनडिझॉल्व्ह फॉर्म मध्ये असतं. अनडिझॉल्व्ह फॉर्म मध्ये मग असं काय होतं की ज्यावेळेस आपण तो सबस्टन्स डिझॉल्व्ह करतोय, एका विशिष्ट लेवल नंतर त्याची कॅपॅसिटी ऑफ दॅट वॉटर टू डिझॉल्व्ह दॅट सबस्टन्स इज एक्झॉस्टेड. त्यानंतर आपण सबस्टन्स ऍड केला तर तो सबस्टन्स डिझॉल्व्ह होत नाही त्या वॉटरमध्ये, तो अनडिझॉल्व्ह फॉर्म मध्ये वॉटरमध्ये असतो. जरी तो सबस्टन्स सोल्युबल असला तरी सुद्धा तो वॉटरमध्ये कुठल्या फॉर्म मध्ये असतो, अनडिझॉल्व्ह फॉर्म मध्ये किंवा इनसोल्युबल फॉर्म मध्ये असतो. त्याला आपण काय म्हणतो, त्या वॉटरचं सॅच्युएशन पॉइंट आलेला आहे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, सॅच्युएशन पॉइंटच्या वरती जर आपण सबस्टन्स ऍड केला, इवन दो इट इज सोल्युबल but still it will not dissolve in the water. जरी तुमचा सबस्टन्स सोल्युबल असला तरी सुद्धा तो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत नाही सॅच्युएशन पॉइंटच्या नंतर. अशी सेम कंडिशन तुमच्या वॉटर मध्ये होते. आता घरामध्ये आपण पाणी वापरतोय, त्यात कंटिन्युअसली इम्प्युरिटी जमा होत असेल आणि ते जे काय आपलं डिव्हाइस आहे त्या डिव्हाइसमध्ये अटॅच होते, किंवा काही इम्प्युरिटी असते हिट केल्यानंतर ती इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. मग ती इम्प्युरिटी काय होते, तुमच्या डिव्हाइस वरती जमा होते. म्हणजेच काय, वॉटरमध्ये जी काही डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये इम्प्युरिटी असेल तिचं प्रमाण एका विशिष्ट लेवल पेक्षा जास्त वाढल्यानंतर ती जी काही डिझॉल्व्ह इम्प्युरिटी असते, ती डिझॉल्व्ह इम्प्युरिटी इन्सोल्युबल फॉर्म मध्ये, म्हणजे आपण जर एक्स्ट्रा ऍड केलं ती इन्सोल्युबल फॉर्म मध्ये होते. म्हणजे काय होते, सॅच्युरेटेड फॉर्म मध्ये. सॅच्युएशन पॉइंट म्हणजे आपण सॅच्युएशन पॉइंट जर त्या सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर तो सबस्टन्स कुठल्या फॉर्म मध्ये असतो, इनसोल्युबल फॉर्म मध्ये असतो. इनसोल्युबल फॉर्म मध्ये असतो. मग तो सबस्टन्स वॉटर मध्ये प्रेझेंट असतो. समजा सपोज दिस इज वॉट डिव्हाइस, त्यात आपलं वॉटर आपण डिझॉल्व्ह करतोय. तो सबस्टन्स कसा आहे, वॉटर मध्ये इनसोल्युबल फॉर्म मध्ये. I will represent that substance by using red color. Suppose this is substance which is present in the water in insoluble form. आता हा जो सबस्टन्स आहे जो वॉटर मध्ये आहे, इनसोल्युबल फॉर्म मध्ये आलेला आहे. कशामुळे, त्याचं प्रमाण खूप वाढलं वॉटर मध्ये. सॅच्युएशन पॉइंटच्या वरती गेल्यामुळे तो इनसोल्युबल फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. हा जो इनसोल्युबल फॉर्म मध्ये जो सबस्टन्स आहे त्याचं नेचर कसं आहे, त्यानुसार त्याचे 2 टाइप पडतात. इट इज क्लासिफाइड इंटू 2 टाइप. हा जो सबस्टन्स आहे जो इनसोल्युबल फॉर्म मध्ये, त्याचे 2 टाइप पडतात, स्केल अँड स्लज. स्केल अँड स्लज फॉर्मेशन. कन्सेप्ट समजते. तुमच्या वॉटर मध्ये जो काही सबस्टन्स आहे, हार्डनेस कॉझिंग सबस्टन्स, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर एका विशिष्ट लेवलच्या वर वाढलं तर तो इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होते, तो डिझॉल्व्ह होत नाही. मग जो सबस्टन्स इनसोल्युबल फॉर्म मध्ये वॉटर मध्ये असतो त्याचं नेचर कसं आहे,
Depending on their nature, it is classified into two types, scale and sludge. Now, what is mean by scale? What is mean by sludge? Sludge म्हणजे काय आणि स्केल म्हणजे काय? आता स्केल आणि स्लज मध्ये फरक समजून घेऊ आपण. स्लज म्हणजे काय? स्लज मीन्स नथिंग बट गाळ. मराठी आपण काय म्हणतो गाळ, चिखल असतो ना, पाण्याचा गाळ असतो बघा, गाळ. म्हणजे कसं आहे, तो जो काही प्रेसिपिटेट तयार होतोय तो कसा आहे, लूज अँड स्लिमी प्रेसिपिटेट. तुम्ही गाळात नेचर बघितलं असेल, तो कसा असतो, इट इज लूज अँड स्लिमी precipitate. Sludge is nothing but loose and slimy precipitate which is present in the water. The water मध्ये present असतो loose आणि slimy precipitate, तो म्हणजे काय, sludge. आता बऱ्याचदा काय होतं, हे जे काही लूज आणि स्लिमी प्रेसिपिटेट आहे, कालांतरानंतर काय होतात, ते हार्ड होतात आणि ते टाइटली तुमचं जे काही डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये तुम्ही बॉइलिंग करताय वॉटर, त्या डिव्हाइसच्या सरफेसवरती ते पूर्णपणे अटॅच होतात. म्हणजे आफ्टर सम टाइम्स when the sludge become hard and sticky, it get tightly attached to the surface. पूर्णपणे तुमच्या दाखवतोय रेड कलरनी, माझं बॉयलरचं मेटल होतं ज्यात स्लज पूर्णपणे अटॅच झालेला आहे. It get attached to the surface. मग जे कसं आहे, हार्ड आहे, स्टिकी, जे टाइटली अटॅच असतं सरफेस ऑफ बॉयलर, बॉयलरच्या सरफेस. समजलंय डिफरन्स काय स्केल आणि स्लज मध्ये? तुमच्या वॉटर मध्ये जी इन्सोल्युबल फॉर्म मध्ये पीपीटी तो सबस्टन्स आहे, त्याचं नेचर कसं आहे, डिपेंडिंग ऑन देअर नेचर इट इज क्लासिफाइड इंटू टू टाइप, स्केल अँड स्लज. जर तो लूज आणि स्लिमी प्रेसिपिटेट असेल, आपण साधा मराठीत काय म्हणतोय, गाळ म्हणतोय, त्याला काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये, स्लज. आणि जर तो प्रेसिपिटेट हार्ड असेल आणि तुमच्या बॉयलरच्या सरफेसला तो जो अटॅच असेल, इफ दॅट प्रेसिपिटेट इज हार्ड अँड स्टिकी अटॅच टू द सरफेस ऑफ बॉयलर, देन वी कॉल इट एज अ स्केल. स्केल आणि स्लज हे दोन टाइप पडतात त्याच्यामध्ये. स्केल अँड स्लज आर द टू टाइप्स. हे दोन टाइप आहे, स्केल म्हणजे काय आणि स्लज म्हणजे काय. स्केल अँड स्लज. लूज अँड स्लिमी प्रेसिपिटेट म्हणजे स्लज, हार्ड अँड स्टिकी प्रेसिपिटेट म्हणजे स्केल. बघा तुम्हाला इथे डायग्राम दिसते, वॉटरचा आपण एक डिव्हाइस घेतलेले, काय म्हणतोय, बॉयलर म्हणतोय. त्याच्यामध्ये प्रेसिपिटेट तयार झाला आहे, जो कसा आहे, लूज आणि स्लिमी, जो मी इंडिकेट केला इथे ब्लॅक कलर मध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज स्लज. आणि समजा तो जो हार्ड अँड स्टिकी असेल, जे डिव्हाइस आहे तिथे आपल्याला जो दिसतोय आहे, ते पूर्णपणे तुमचा हार्ड अँड स्टिकी प्रेसिपिटेट तुमच्या सरफेसला इथे दॅट इज नथिंग बट अ स्केल. स्केल आणि स्लज फरक समजलाय? When precipitate is hard and sticky, it is called as scale. When precipitate is soft, loose and slimy, which float in the water, जो पाण्यामध्ये तरंगतोय, जो सॉफ्ट आहे, जो लूज आहे, जो स्लिमी आहे, त्याला म्हणतो आपण स्लज. जो हार्ड आहे, जो बॉयलरच्या सरफेसला, बॉयलरच्या मेटलला तो टाइटली अटॅच केलेला आहे, तो अटॅच झालेला आहे, त्याला म्हणतो आपण स्केल. हा दोघांमधला मेजर डिफरन्स आहे, तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे रिएक्शन मध्ये बघा दिलेली कॅल्शियम बायकार्बोनेट,
This is calcium bicarbonate. When we heat that water, that calcium bicarbonate decompose, or we can say break calcium. This is calcium bicarbonates, which when heated, it's a symbol, it decompose or break into calcium carbonate plus water plus carbon dioxide. कार्बन डायऑक्साइड कसला आहे, गॅसच्या फॉर्म मध्ये, तो काय होईल, रिमूव्ह होतो. हा जो कॅल्शियम कार्बोनेट आहे, याचा काय होतो, प्रेसिपिटेट. तो मी दाखवलाय डाऊन हेड एरो. तुम्ही स्कूलमध्ये शिकलाय, गॅस असेल तर आपण दाखवतोय टॉप हेड एरो, आणि जर पीपीटी असेल तर आपण दाखवतोय डाऊन हेड एरोनी. बरोबर, ही पीपीटी आहे, त्याला काय म्हणतो आपण, स्केल. दॅट इज calcium carbonate is formed when calcium bicarbonate is heated. We can say when water which contain dissolved form of calcium bicarbonate impurity, when that water is heated, it decomposes to form of calcium carbonate plus carbon dioxide plus water. Carbon dioxide is gas which evaporates. Calcium carbonate is precipitated which settle, which is having nature loose and hard and sticky. Because of that, it is called as scale. आपण स्केल म्हणतो. सिमिलरली दुसरा एक कंपाऊंड दाखवला बघा, मॅग्नेशियम क्लोराइड, जो कसा आहे, वॉटर मध्ये सोल्युबल फॉर्म मध्ये. ज्यावेळेस ते वॉटर आपण हीट करतोय, त्यावेळेस काय होतं, इट विल फॉर्म मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड विच इज हॅव्हिंग प्रेसिपिटेट. नेचर कसं आहे, हार्ड अँड स्टिकी. स्टिकी म्हणजे काय, इट इज अटॅच्ड टू द सरफेस ऑफ बॉइलर and that is therefore it is called as scale. त्याला काय म्हणतो आपण, स्केल. हार्ड अँड स्टिकी प्रेसिपिटेट म्हणजे काय, स्केल. तुम्हाला एक रिएक्शन झाली. आता तुमच्या वॉटर मध्ये जे काही स्केल अँड स्लज फॉर्मेशन होते, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ स्केल अँड स्लज फॉर्मेशन इन वॉटर. वॉटर मध्ये काय स्केल अँड स्लज फॉर्मेशन होते, त्याचा काय इफेक्ट होतो, बरोबर, त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. Effect of scale and sludge formation in water. What is the effect of scale and sludge formation in water? Let me clear that. थोड़ा सा पार्ट एवढं कोण घेऊया, मी तुम्हाला माहिती स्टेप सांगतो. ठीक आहे. आता तुम्हाला डायग्राम दिसते, स्केल अँड स्लज फॉर्मेशन. याचा इफेक्ट काय होतो, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ स्केल अँड स्लज फॉर्मेशन. देयर आर 4 टाइप ऑफ इफेक्ट्स. वी कॅन से डिसएडवांटेज. इफेक्ट में काय लॉस होतो, काय डिसएडवांटेज आहे स्केल अँड स्लज फॉर्मेशन. फर्स्ट इज वेस्टेज ऑफ फ्युएल. ते कसं होतं ते बघा. सपोज तुमचं इथे स्लज फॉर्मेशन झालंय किंवा स्केल फॉर्मेशन झाले, बरोबर, इथे स्केल फॉर्मेशन झालेले, म्हणजे तुमच्या घरामध्ये आपण जे एक्झाम्पल घेतलेले की ते वॉटर बॉईल करायसाठी तुम्ही जे काही डिव्हाइस वापरलेले, समजा तुम्ही असं इमॅजिन करा की त्या डिव्हाइसच्या आतमधल्या लेअरला पूर्णपणे आतमध्ये एक लेअर तयार झालाय, ज्याला म्हणतो की शारदामा झाली, आपण म्हणतो मराठी झाल्या, तर आतमध्ये पूर्णपणे एक लेअर फॉर्मेशन झालंय, त्याला म्हणतो आपण स्केल. सपोज ही तुम्हाला डायग्राम दिसते, डायग्राम नंबर 1, त्याला मी इंडिकेट करतोय. आय विल इंडिकेट इट बाय नंबर. सपोज दिस इज डायग्राम नंबर 1. हे तुमचं डिव्हाइस होतं, ज्यात तुम्ही हिटिंग केली. हे तुमचं वॉटर आहे. आता हा जो तुम्हाला दिसतोय एक रेड कलरचा लेअर फॉर्म झालेला आहे, बेस्ट मी हायलाइट करतो.
highlight that part. ठीक आहे. हा आता पूर्णपणे समजा की तुमचं जे आउटर बाउंड्री दिसते जी ब्लॅक कलर आपण इंडिकेट केलेली आहे आणि इनर मध्ये तुमचं वॉटर लेअर आहे जे आपण ब्लू कलर दाखवलेलं आहे वॉटर. ठीक आहे. आता बघा कन्सिडर करा तुमच्या जर वॉटरच्या ही जी बाउंड्री दिसते ब्लॅक कलर दाखवलेली ही समजा तुमचा डिव्हाइस आहे. ही जी इनर लेअर आहे तो लेअर कसला आहे दाखवलेला आहे. हा जो लेअर तुम्हाला दिसतो इथे दाखवलेला आहे इथे तो म्हणजे काय तुमच्या स्केल फॉर्मेशन झाल्यामुळे इथे कोटिंग तयार आली आणि हा एक लेअर आहे समजा वॉटरचे डिव्हाइस आहे त्याच्यावरती पूर्णपणे कोटिंग तयार आली अशी. कसली कोटिंग आहे कोटिंग ऑफ स्केल. मग त्या कोटिंग मुळे काय होतं ती कोटिंग कशी आहे दॅट कोटिंग इज वीक कंडक्टर ऑफ हीट म्हणजे that coating that is called as scale formation. That scale is a having low thermal conductivity. थर्मल कंडक्टिव्हिटी कशी कमी. मग समजा तुम्ही असं कन्सिडर करा की तुमच्या घरामध्ये जे डिव्हाइस आहे ज्यात तुम्ही वॉटर बॉईल करताय मी आपल्या घराचा एक्झाम्पल देतो लाईफ मध्ये त्याच्या आतमध्ये पूर्णपणे कोटिंग झालेली स्केल फॉर्मेशन झालेले आहे त्यामध्ये व्हाईट अशी पावडर झालेली पूर्ण तिथं पूर्णपणे 100% आले. त्या पावडरची नेचर कसं आहे इट इज हॅव्हिंग लो थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी कशी कमी. मग जर ती कोटिंग 100% असेल जिची थर्मल कंडक्टिव्हिटी कमी आहे तर काय म्हणते मित्रांनो तुम्हाला ते पाणी तापवण्यासाठी वॉटरचं टेम्परेचर वाढवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त काय होईल हीट सप्लाय करावं लागेल. जास्त हीट सप्लाय करायला तुम्हाला काय होईल तुमचं काय होईल अननेसेसरली फ्युएल काय होईल वेस्ट होईल. दॅट इज फर्स्ट पॉइंट वेस्टेज ऑफ फ्युएल टेक प्लेस. वेस्टेज ऑफ फ्युएल टेक प्लेस म्हणजे काय होईल जर ती कोटिंग असेल त्यामुळे हीट तुमच्या डिव्हाइस कडनं आपली हिटिंग प्रोसेस कशी होती पहिले पातेले गरम होते तर पातेल्याची हीट कोण जाते वॉटर जाते मग वॉटर बॉईल होते बरोबर. अशा पद्धतीने हीट तुमची काय होते हिटचं कंडक्शन होते फ्रॉम डिव्हाइस टू वॉटर. परंतु आता काय झाले जर स्केल फॉर्मेशन होईल त्यावेळेस डिव्हाइस कडनं वॉटर कडे जाताना मध्ये काय होईल स्केलचा लेअर फॉर्मेशन होईल आणि ड्यू टू दॅट लेअर फॉर्मेशन वॉटरचे काय बॉइलिंग होते ते प्रॉपर्टी होणार नाही. तुम्हाला जास्त हीट सप्लाय करावं लागेल कारण तुम्हाला ते टेम्परेचर अटेंड करायचंय पाण्याचं. जास्त हीट केल्यामुळे काय होईल तुमचं जे काय फ्युएल आहे त्या फ्युएलचं काय होईल वेस्टेज ऑफ फ्युएल. समजतंय दॅट इज वेस्टेज ऑफ फ्युएल टेक्स प्लेस ड्यू टू स्केल फॉर्मेशन. दुसरं डिसऑर्डर म्हणजे काय लोअरिंग ऑफ बॉयलर सेफ्टी आणि थर्ड आहे डिक्रीजिंग इफिशियन्सी. आता पहिले बघूया तुम्ही डिक्रीजिंग इफिशियन्सी म्हणजे काय. तर तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला जास्त हीट करावं लागेल असेल तर ओव्हर हिटिंग केल्यामुळे काय होईल तुमचं जे काही पातेलं म्हणताय तर तुम्ही जास्त हीट करताय तर जे डिव्हाइस आहे त्याला तुम्ही जास्त हीट करताय. जास्त हीट केल्यामुळे काय आलं ची लाईफ कमी होते इफिशियन्सी कमी होते वर्किंग कंडिशन कारण ओव्हर हिटिंग तुम्ही करताय. ड्यू टू ओव्हर हिटिंग इफिशियन्सी ऑफ दॅट बॉयलर मे गेट डिक्रीज. पॉसिबिलिटी असू शकते की जी इफिशियन्सी काय होईल कमी होईल. सेकंड पॉईंट आपण बघितला की लोअरिंग ऑफ बॉयलर सेफ्टी म्हणजे ओव्हर हिटिंग केल्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस ओव्हर हिटिंग करताय त्याची वीक होतं ते मेटल बिकम वीक ड्यू टू ओव्हर हिटिंग आणि त्याची सेफ्टी काय होऊ शकते कमी होऊ शकते. समजा तुमची हिटिंगची कॉईल आहे त्या कॉईलच्या वरती समजा तुम्ही असं कन्सिडर करा तर तुमची हिटिंगची कॉईल आहे घरामध्ये असते आपण हीटर आपण म्हणतो बघा त्या इलेक्ट्रिक हिटरच्या वरती जी कॉईल आहे त्या कॉईलवर जर कधी स्केल फॉर्मेशन झालं काय होईल तुम्ही त्याला ओव्हर हिटिंग करावं लागेल आणि ओव्हर हिटिंग केल्यामुळे काय होतं
सेफ्टी काय होऊ शकते, कमी होऊ शकते. दॅट इज डिक्रीज और लोअर ऑफ बॉयलर सेफ्टी. ओव्हर हिटिंग केल्यामध्ये बॉयलर काय होऊ शकतं, खराब होऊ शकतं. आणि सगळ्यात मोठा धोका काय, डेंजर ऑफ एक्सप्लोजन. स्फोट होऊ शकतो. तुम्हाला स्फोट कसं होणार असेल बघा, हे समजून सांगतो. समजा हे तुमचं इथे डायग्राम 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे डिव्हाइसच्या सराउंडिंगला पूर्णपणे एक स्केलचा लेअर फॉर्म झाला आहे आणि काही कारणामुळे ड्यू टू सम रिझन सपोज एका ठिकाणचा लेअर तुमचा ब्रेक झाला, ड्यू टू सम रिझन दॅट लेअर इज ब्रेक. त्यामुळे मी डायग्राम दाखवतोय. समजा तुमचं बॉयलर आहे, ते स्केल फॉर्मेशन झाले आणि तुम्ही या ओव्हर हिटिंग करताय. सपोज आता कन्सिडर करूयात की हा जो लेअर दिसतो तुम्हाला स्केल फॉर्मेशनचा, स्केल फॉर्मेशन झालं. मग काय आलं, तुम्ही काय केलं, वॉटरला बॉईल करण्यासाठी तुम्हाला ओव्हर हिटिंग करण्याची गरज पडली. ओव्हर हिटिंग करावं लागलं कारण स्केल फॉर्मेशन झालं होतं. स्केल कसं आहे, लो थर्मल इन्सुलेटर, त्याच्यात हीट जास्त प्रमाणात ट्रान्सफर होत नाही. त्यामुळे तुम्हाला वॉटर बॉईल करण्यासाठी एक्सेस हीट सप्लाय करावी लागली. एक्सेस हीट केल्यामुळे जे तुमचं बॉयलरचं जे काही मेटल होतं ते टेम्परेचर खूप जास्त प्रमाणात वाढलं. आणि अशा कंडिशन मध्ये जर सपोज तो लेअर ब्रेक झाला स्केलचा, समजा इथं आपण म्हणूयात की हा लेअर इथं ब्रेक झाला, तुम्ही दाखवलाय व्हाईट कलर मध्ये, तर काय होईल, तुमचं जे काही वॉटर आहे दॅट वॉटर डायरेक्टली कम इन कॉन्टॅक्ट विथ द बॉयलर मेटल. म्हणजे तुमचं याचे वॉटर आहे, आय विल रिप्रेझेंट इट बाय ग्रीन कलर. तुम्हाला मी मुद्दाम ग्रीन कलर दाखवतो बघा. समजा ते वॉटर तुमचं डायरेक्टली कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आता बॉयलर जे मेटल आहे त्या मेटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं. काय होईल मित्रांनो, असं तुम्ही एक्झाम्पल दिलं बघा प्रिव्हियस लेक्चरला. गरम तवा आहे, गरम तव्यात तुम्ही पाणी टाकलं, काय होतंय, सडनली पाण्याची वाफ तयार होते आणि ते अपवर्ड डायरेक्शननी मूव्ह करते. सिमिलरली जर इथला लेअर ब्रेक झाला स्केलचा, तर वॉटर तुमच्या कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल, तुमच्या मेटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल आणि तिथं एक शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये, विदिन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम रॅपिड हिटिंग टेक्स प्लेस, दॅट इज प्रीमिंग टेक्स प्लेस. आणि ह्या एरियामध्ये, या पूर्ण एरियामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय होईल, पाण्याची एक वाफ, स्टीम तयार होईल, पूर्णपणे स्टीम फॉर्मेशन तयार होते. आणि स्टीम कशा असेल, ड्यू टू स्टीम फॉर्मेशन इन द शॉर्ट पिरियड जी स्टीम फॉर्मेशन झाली जास्त प्रमाणामध्ये, स्टीम मुळे काय होईल, प्रेशर वाढणार. तुम्ही असं कन्सिडर करा, एक पूर्णपणे डबा आहे, तर तुम्ही पूर्ण पॅक केलाय, जसं स्टीम तुम्ही वाढली खूपपणे, जर स्टीम वाढल्यावर काय होईल, प्रेशर वाढेल. आणि जर प्रेशर जर एका विशिष्ट लेवल पेक्षा जास्त वाढलं, इफ दॅट प्रेशर इज इन्क्रीज टू लार्ज एक्सटेंट, आणि ते प्रेशर जर तुमचं ते डिव्हाइस टर्न करू शकलं नाही, तर काय होईल, स्फोट होऊ शकतो. दॅट इज डेंजर ऑफ एक्सप्लोजन may take place if the scale is break, and due to breaking of the scale, water directly come in contact with the metal which is overheated, and due to that direct contact of water with overheated metal, sudden steam generation takes place, and due to sudden steam generation, pressure in that area is increased, and due to increasing pressure, there is a possibility that the explosion may take place, that is danger of explosion may take place due to breaking of scale. हा झाला
नंबर 4 तुमचं डिसएडव्हान्टेज. आता आपण स्केलचा डिसएडव्हान्टेज बघूयात काय होतं. हा जो स्केल आहे त्या स्केल इज लूज अँड स्लिमी प्रेसिपिटेड. दॅट इज लूज अँड स्लिमी प्रेसिपिटेड. कसं आहे लूज आणि स्लिमी. परंतु ज्यावेळेस समज तुम्ही घरात बघा पावसामध्ये बघतोय खूप जर पाण्यामध्ये खूप गाळ काय झाला आणि ते पाणी जर वाहतंय पाईप मधनं तर काय होतंय एका विशिष्ट ठिकाणी ते जर साचत असेल म्हणजे जो आपण जॉईंट आहे किंवा टर्न पाईप बेंड होतोय त्या ठिकाणी काय होईल तो गाळ सगळा जमा होतो आणि तो गाळ जर जमा झाला तर काय होऊ शकतं तुमचा जो पाईप आहे त्या पाईप मे गेट ब्लॉक. तुमचा पाईप ब्लॉक सुद्धा होऊ शकतो. दॅट इज ब्लॉकिंग of pipe may take place due to deposition of sludge in that area. Sludge deposit झाल्यामुळे तुमचा पाईप ब्लॉक सुद्धा होऊ शकतो. This is the disadvantage of scale and sludge formation. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्केल म्हणजे काय समजले, स्लज म्हणजे काय समजले. स्केल म्हणजे काय हार्ड अँड स्टिकी प्रेसिपिटेड which is attached to the surface of boiler म्हणजे स्केल. लूज अँड स्लिमी प्रेसिपिटेड विच फ्लोट इन द वॉटर जे वॉटर मध्ये फ्लोट करतं त्याला म्हणतो आपण स्केल. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो आता हा जो काही लेअर फॉर्म झालाय तुम्हाला तिथे दाखवता येईल लेअर तुमच्या माहिती सांगतो जास्त इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. शक्यता कमी पण माहिती असलं पाहिजे तुम्हाला प्रश्न विचारायचे. बघा जर तुमचा 10% थिकनेस असेल इफ द थिकनेस इज 10% हा जो स्केल फॉर्मेशन झालेलं आहे त्या स्केलचा थिकनेस 10%, 15%, 10, 15%, 50%, 80%, 150%. काय होईल वेस्टेज ऑफ फ्युएल होईल कधी जर तुमचं 0.325 mm चा निसा लेअर फॉर्म झाला 0.325% 325 mm चा जर लेअर फॉर्म झाला तर 10% एक्स्ट्रा फ्युएल लागेल. जर 0.625 mm चा जर थिकनेस हा जो थिकनेस तुम्हाला दिसतोय स्केलचा हा थिकनेस 0.625 mm असेल तर 15% एक्स्ट्रा तुमचं फ्युएल लागेल. हा जर थिकनेस 1.25 असेल 1.25 mm असेल तर तुम्हाला 50% एक्स्ट्रा फ्युएल लागते त्या वॉटरचं टेम्परेचर अटेन करण्यासाठी. आणि जर तुमचं 2.5% थिकनेस असेल 2.5 mm चा जर थिकनेस असेल तर तुम्हाला 80% जास्त फ्युएल लागते. म्हणजे समजा तुम्ही असं म्हटलं असं डिव्हाइस घेतलं ज्यात कुठेही स्केल किंवा स्लज फॉर्मेशन नाहीये त्या डिव्हाइस मध्ये वॉटर हिट केलं त्या वॉटरचं टेम्परेचर समजा मी असं म्हटलं की फॉर एक्झाम्पल वॉटर टेम्परेचर आणायचे 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तर त्या वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस अटेन करण्यासाठी तुम्हाला किती फ्युएल लागेल तर तुम्हाला 80% फ्युएल जास्त लागेल. जर तुमच्या डिव्हाइस मध्ये जे काही स्केल फॉर्मेशन झालेले आहे त्याचा लेअरचा थिकनेस किती 2.5 mm चा थिकनेस असेल तर तुम्हाला 80% जास्त फ्युएल लागेल. आणि जर ते 12 mm पर्यंत असेल थिकनेस तर तुम्हाला 150% जास्त फ्युएल लागू शकतं. तुम्हाला कळ असेल थिकनेस किती असते त्या थिकनेस वर सुद्धा तुमचं किती फ्युएल वेस्ट होईल हे तुम्हाला कळतं. ठीक आहे. आपण बघितलं स्केल म्हणजे काय स्लज म्हणजे काय आणि त्याचा डिसएडव्हान्टेज काय होतो. दॅट पार्ट वी हॅव डिस्कस इन टुडेज लेक्चर. तुम्हाला स्केल म्हणजे काय कळालं स्लज म्हणजे काय कळालं त्याचा डिसएडव्हान्टेज काय हे समजलं. आता आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत की ते रिमूव्ह कसं करायचं हाऊ टू रिमूव्ह स्केल अँड स्लज. दॅट पार्ट वी विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर.